मस्त बनवा भेंडीची भाजी हो. बनवतो की मग आता तुला बनवू वाटेना, तुला माझ्याच हातचं खा वाटा लागले, कसलं येईल तसलं मन लागली. तर आता बनवतो माझ्याच हातची. कशी काही ना नाव ठेवायची नाही ते सांगालो भाजीला माझ्या काय जशी येईल तशी मी बनवणार तुला सांगालो आताच. बार बार कळलं का? हा. करा. चार पाच पाकळ्या मोठा लसूण घेतलाय. 5 पाकळ्या बस होते ना तेवढं. बास होते, नाही तर तिखट होतंय ती. टाका मला जरा माहित चांगली आहे. एवढी नाही एक मोठी नंबर होतंय. एवढी आणि हे बारीक कांदा कापून घेतलाय, टमाटा कापून घेतलंय. आता हे मिक्सर मध्ये ह्याची सगळंच जास्त नाही व्हायचं. काय नाही मला कसं आहे, जसं येईल तसं करायलोय मी. जास्त होऊ दे ना तर कमी होऊ दे, जरा आंबट तर होईल ना तर थोडंसं तिखट तर होईल. कांदा आणि बरं असं mix करा, असल्यामुळं. भाजून एवढासाच मसाला होतोय. हा मग अजून घेतो. लसूण टाका. ती पुदिना ते आणलाय ना वाटतं. पुदिना नाही, कोथिंबीर आणली. ती घेतो एवढं बारीक करून घेतो. बारीक केली आता कोथिंबीर टाकताव काय? टाका आता तशीच होती बारीक. टाका नाही, जरा तुकडा करून टाकावं लागतंय. टाका तशी होती की बारीक. हे काय असं टाका लागलोय ना, जरा बारीक असं तुकडं करून टाकलं म्हणजे पटकीने बारीक होतंय. कांद्याचा टमाट्याचा ज्यूस आहे त्या आतमध्ये. आता ही कोथिंबीरचा ज्यूस. गॅस पेटवला काय? गॅस पेटवला. आता हे आता केलंय बारीक, एकदम मस्त पैकी बारीक करून घेतलंय. आता ही तेलात टाकून घेतो. त्याला काय जिरी मोहरी टाका की हवं. वगैरे जिरीची फोडणी काय डोकं रोज स्वयंपाक तिकडे डब्बा मसाल्याचा पलीकडे. माझ्या ध्यानात राहत नाही ना, काय करायचं. कधीतर करायला लागलो म्हणजे असंच असतंय, ध्यानात राहत नाही ना. जिरी मोहरी टाका आधी. नाही, फक्त जिरीची मारणार आहे. मोहरी असल्या भाज्याला टाकून जमत नाही. पलीकडचा गॅस जळायला लागलाय. काय तुम्ही काय करता की बघा कसं. घेतो इकडे भेंडी भाजून घेणार आहे. तो इकडं असं हे भाजून घेतो. एकच नंबर. त्याच्या आधी ते मिठाचं तिने चटणीचं काढा भरण्या पगळते. हे पगळल्यावर काय करायचं. त्याच्या आधी तू असली भेंडी कधी खाल्ली आहे का? खाल्ली की म्हणून तर करा म्हणलं. असली खाल्ली नसेल, ह्याच्यापेक्षा भारी करायला लागले जरा वेगळे. खाल्ली म्हणून तर करा म्हणलं. उडल तेल हळू टाका. हळू बस किरणा पडायचं. माझ्या हाताची चव वेगळी. राहू द्या तसंच, राहू द्या. पाणी परत होता नक्की ठीक आहे. यानंच हाली होतो आता. हे बी आहे तेलाचा जरा. आणि पापड्या तळल्या होत्या. जरा गॅस वाढवतो, जरा फुल गॅस करून जरा चांगलं मस्त पैकी इथं जाऊ. जरा कसं काय गिरवी तयार व्हावं लागले. थोडस मीठ टाका म्हणजे लगेच शिजतं. एकच नंबर गिरवी तयार व्हावं लागले. जरा 5 मिनिटं मीठ बारीक गॅस करून ठेवायचं आपलं ह्याला. खाली ठेवा ती पडल. अर्धा चमचा मीठ टाकायचं. टाका. फक्त अर्धा चमचा मीठ टाकायचं आता. ओके. पलीकडे भेंडी बघा हलवा. इकडे भेंडी हलवून घेतो. गॅस कमी करावं ग्रेव्हीचं. सगळं तुम्हाला सांगायला लावायचं, बोंबलायला लावायचं, मग तुम्ही बनवायचं. माझ्या हिशोबाने करायला लागलो. मी तुझ्या सांगण्यावर करत नाही ना. कडे हालायला लागली पटापटा तरी कळना गॅस बंद करायचं. माझ्या हिशोबावर करायला लागलोय मी. गॅस जरा फास्ट म्हणजे भाजून निघते. जरा त्या भेंडीत तेल टाकायचं नाही का? थोडं टाकतो की भाजायचं होतं. त्या वाटीत आहे बघा, त्यानं टाका. पोळलं पाहिजे. लयच तव्याला गरम झालाय. त्याच्यात थोडस मीठ टाका ना, हळद टाका वाटलं तर भेंडीला. म्हणजे भाजतं व्यवस्थित चांगलं. म्हणजे त्याला चव लागते व त्याची. काय टाकल्यावर हळदीन थोडस मीठ टाकायचं. काय येतंय तुम्हाला मी बनवायला लावले. मी असं टाकत नाही, मी गिरवीत हळदी टाकणार आहे. पण त्यात टाकल्यावर ना पण चव लागते. थोडीशी टाका की भाजते पण लगेच. मीठ टाका थोडं. त्याच्यातच मीठ टाकू. थोडंसं टाकायचं, थोडं टाकायचं, एकदमच टाकायचं नाही. टाका. हळदी पण टाका थोडी. त्या ग्रेव्हीवर ताट झाकल्यानं तिला तेल मस्त शिजेल की. नाही असं आता कमी फ्लो करायचा. गॅस थोडा कमी ह्याच्यावर शिजवून घ्यायची.
जरा मस्त लालसर कलर येऊ द्यायला पाहिजे. म्हणून म्हणते ताट झाकल्यावर चांगली शिजून. भाजली का नाही आजच्या दिवस भेंडी? झाली भाजून झाली. भाजली. आता गॅस बंद करून टाकतो. हे ग्रेव्ही शिजली का? गिरवीत टाकतो. अहो त्यात चटणी ती टाकते काय? भेंडी टाकून टाकतो की. तसं असते काय त्याला मसाल्याला तेल सुटू द्यायचं. तेल सुटले का त्याला? मस्त तेल सुटले झाले जरा हे. तू तिखट खाणार आहे का तिखट करायचं? थोडस करायला नको तिखट. बघू 1 चम्मच. लय होईल का तेवढी? एवढी 1 चम्मच बरोबर होते. मग 1 चम्मच सपक होते. मला तर तिखट अजून जरा थोडस 1 मिनिट शिजू द्या म्हणजे चांगलं तेल सुटते मग छान होती भेंडी. अशी हलवून घेतो. हळदी टाकली वाटतंय ना? हा हळदी टाकली. कांदा टमाटर सगळं ओके झालंय. आता हे करा जरा 5 मिनिट शिजू द्या. आता मसाला पुडी ती टाका सगळी. नको मसाल्याने त्याची चव बिघडते. बरं शिजू द्या अजून 1-2 हा मिनिट. साधं सिंपल केलं ना 1 नंबर होतंय रेसिपी. रोज अशा भाज्या करून घातल्यावर ना किती सुख लागल मला. होय आज एक तू जरा तब्येत डावा तुझी म्हणून करू लागाल तर रोज मला आश्चर्य बनवते का? काय होते केलं म्हणून. चल दाखव इकडे जाऊ. तेल बिल कसं सुटलंय बघ मस्त पैकी. आज सुटतंय कधी तुझ्या भाजीला? तुझ्या भाजीला कधी सुटतंय का? म्हणूनच बनवा म्हणलं होतं मी लय भारी बनवतो. हा मग आता ही ग्रेव्ही टाकून घेतो. हो गरम आहे तवा धरचल तव्याला. तवा गरम आलंय. पोळा लागले चटके बसा लागले. ते रोज तुम्ही कसं करता काय माहिती. म्हणूनच म्हणलं त्याला टॅलेंट लागतं. अरे देवा भाजलं का? वाई नाजूक नवरा. इकडे दाखव जरा. नाजूक नवरा नटीगत नवरा. नटी पण फिक्के आखले आपल्या पुढे. नटी पण फिक्के आहे. आता हिला काय करायचं असं? हे का आता हे मिक्स करून घ्यायचं गिरवीत. हा आता एकदम ओके. थोडस काय करायचं? थोडीशी थोडं साखर टाकून घेतो. साखर म्हणजे मीठ. हा हे साखर आहे आपली. आपण साखर म्हणतो 1 नंबर काम होते. आता जरा शिजू द्यायची ना आता. थोडी वापरू द्यायची फक्त. लय नाही वेळ. आता भेंडी तर शिजली ना परफेक्ट. परफेक्ट. मसाल्याला पण तेल सुटल्यावर मग आता छान लागल. वास तर मस्त सुटलाय. हा आणि ह्याला मसाला पुडी फिडी काय वापरायचं नाही. साधी सिंपल आपली नुसतं कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर झालं. शेंगाचं कूट ती नको काय? नाही शेंगाचा पूड बीट ती काय गिरवीची आहे ना त्यामुळे याला लागत नाही. फक्त टमाटर कांदा. आंब ती घेऊन आला आहे ना तुम्ही? आंबई तुला आवडते ना जास्त. बाजार आणलाय काय पिशवीत? बाजारात लई. ठीक आहे. हे कोथिंबीर आणली. कोबी गड्डा आणलाय आणि पालक आणले आणि ही शेवगा शेंग आणली. राहू द्या काढू नका पिशवीत. राहू आणि ही वांगी आणली. ती 2 पेंड्या पालक आहे. राहू द्या. दोनच पेंडे आणले ते पालकाच्या. आणि हिरवी मिरची पण आहे की. हिरवी मिरची उपासासाठी लागते म्हणून आणले. काढून ठेवलं पाहिजे. राहू आणि द्या. आंबे आणले ते 2 किलो 300 रुपयाचे आणले. हापूस आंबा आहे अजून. ते भारी तेल सुटले की भेंडीला. हे 1 नंबर. जरा वापरली का नाही 1च नंबर होते. झाली भाजी तयार. भूक लागली घ्या लवकर जेवतो. झालं 2 मिनिटं फक्त. हलवा किती सगळीकडे खालनं वर झाली मस्त. कसं आहे मटणापेक्षा भारी. आपल्याला मटण आवडत नाही म्हणून तरी असल्या रेसिपी करायच्या शिकायला लागलोय मी हळूहळू. तर चला भावा बहिणींनो आमच्या नवऱ्याने बघा मस्त भेंडीची भाजी बनवली. तर आता आम्ही जेवण करतो. या तुम्ही पण खायला सगळ्यांनी. शिजलेली आहे आता मस्त भेंडी. व्हिडिओ पण मोठा होतोय. कशी झाली भेंडीची भाजी नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि आपल्या भेंडीच्या भाजीला लाईक करा शेअर करा बरं का. लय शेअर करा. लय शेअर करा. लय थोडं नाही लय शेअर करा. तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये. बाय सगळ्यांना. बघा गाजली पाहिजे बघा.